लोकशाही समाजवाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करणारं फडणवीस सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे फडणवीस सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती चालणार नाही, चालणार नाही, चालणार अरे नाही। हिंदीची सक्ती वापस घ्या, वापस घ्या, वापस घ्या। अरे हिंदीची सक्ती चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही। महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती लादू पाहणारं फडणवीस सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे फडणवीस सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे होश में आकर काम करो, काम करो, काम करो। अरे वरना खुर्ची खाली करो, खाली करो, खाली करो। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करू पाहणारं भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे भाजप सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करणारं भाजप सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे हिंदीची सक्ती वापस घ्या, वापस घ्या। कारण संपूर्ण मराठी माणसानं याच्यासाठी बोलायला हवं, पुढे यायला हवं आणि उद्या आपल्या मराठी भाषेचा गळा दाबला जाणार नाही, आपला गळा दाबला जाणार नाही, यासाठी सर्वांनी पुढे यायला हवं। इन्क्लाब जिंदाबाद, एसएफआय जिंदाबाद। यानंतर आपल्यासोबत आणि RSSचा जो डाव आहे हिंदी हिंदुस्तान, हे जे साम्राज्यवादी धोरण भाजप सरकारने आणलेले त्याचा हा एक भाग आहे आणि त्याच्या माध्यमातून हे महाराष्ट्रामध्ये ही पहिलीपासून हिंदीची सक्ती लादण्याचा प्रयत्न करतात। इथून मागे जेव्हापासून त्यांनी हा निर्णय घेतला तेव्हापासून महाराष्ट्रातले जे शिक्षण तज्ज्ञ आहेत, जे बालविकास तज्ज्ञ आहेत, जे विविध मंडळी आहेत वेगवेगळ्या साहित्य क्षेत्रातल्या, या सगळ्यांनी या तत्वाला विरोध केला होता। परंतु या विरोधाला न जुमानता महाराष्ट्र सरकारनं परवा तो GR काढला आणि मागच्या दारानं 20 पटसंख्येची अट घालून एक प्रकारे हिंदीची सक्ती लादण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आज आम्ही इथं प्रातिनिधिक स्वरूपात निदर्शनं करतोय, पण सोशल मीडियावरती आज एवढं वादळ उठलेलं आहे ह्या हिंदीच्या सक्तीच्या विरोधात, परंतु रस्त्यावर यायला कुणीही तयार नाही। हे खूप विदारक चित्र आहे, कारण हा पूर्णपणे सांस्कृतिक वर्चस्वादाचा भाग आहे आणि याच्यामध्ये ज्या मराठीला आपण माय म्हणतो, जी मराठी 2000 वर्षापूर्वी वापरायला सुरुवात झाली, बोली त्याची संस्कृती निर्माण झाली, त्या 2000 वर्षापूर्वीच्या मराठीवर 700 वर्षापूर्वी आलेली जी हिंदी आहे ती हिंदीची सक्ती महाराष्ट्रात करून महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राची जी मराठी संस्कृती आहे त्या मराठी संस्कृतीला उद्ध्वस्त करण्याचं काम भाजपचं सरकार करत आहे। एकंदरीत त्यांनी याच्यामध्ये काय, एकतर आपण पाहिलं पाहिजे की भाषा आणि कुठल्या जाती धर्माचा काही संबंध नसतो, परंतु मागच्या काही काळापासून जेव्हापासून भारत सरकार नरेंद्र मोदी या देशाच्या सत्तेमध्ये आले तेव्हापासून त्यांनी हिंदी ही हिंदू लोकांची भाषा आणि पूर्ण भारत हा हिंदीच्या आधिपत्याखाली आणून आम्हाला एक जिन्सी भारत बनवायचा, जे भारतीय संविधानाच्या मूलतत्वांच्या पूर्णपणे विरोधात आहे। आपण पाहतो भारतीय संविधानानं भाषावार प्रांतरचना निर्माण केली आणि त्यामधून जी काही विविधता आहे आपली विविधता जपण्याचं काम केलं आणि भाजप सरकार हे हिंदीच्या माध्यमातून ही विविधता नष्ट करण्याचं काम करतं। तुमची शेवटची भूमिका म्हणजे पुढची भूमिका काय असेल? आज आम्ही महाराष्ट्रभर SFI याच्या विरोधात निवेदनं देते, निदर्शनं करते। याच्यानंतर व्यापक स्वरूपात सर्व जनतेला, सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन सर्व विरोधी पक्षाच्या लोकांना आम्ही आव्हान सुद्धा करणार आहोत। सर्व साहित्यिक मंडळी असतील, सर्व पत्रकार मंडळी असतील, जे सोशल मीडियावरती लिहित आहेत त्यांना फक्त सोशल मीडियावरती अंगठे न दाखवता प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन या सरकारच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, असं आव्हान आम्ही जनतेला करणार आहोत आणि इथून पुढची लढाई देखील व्यापक प्रमाणात आम्ही लढणार आहोत। वापस घ्या, महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करणारं फडणवीस सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करणारं अजित पवार सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। भाजप सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अजित पवार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। एकनाथ शिंदे होश में आओ, होश में आओ, होश में आओ। होश में आकर काम करो, काम करो, काम करो। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही। लोकशाही समाजवाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। महाराष्ट्रावर आणलेलं त्रिभाषा सूत्र रद्द करा, रद्द करा, रद्द करा। मागणी काय आणि आंदोलन का करतात? आम्ही SFI तर्फे ही मागणी करत आहोत की महाराष्ट्र सरकारने आता जो GR आणलेला आहे हिंदी सक्तीचा तो तत्काळ रद्द करण्यात यावा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा असतील या अथवा कोणत्याही शाळा असतील तर त्या सर्व शाळांमध्ये मराठी अनुरूप असे शिक्षक नेमावेत। आपण पाहतोय की शिक्षक भरती होत नाहीये, तर योग्य प्रकारची शिक्षक भरती करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डिजिटल प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आम्ही SFI तर्फे आज करत आहोत। आपण हे आंदोलन करताय, नेमकं कारण काय?
याचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकारने जे आता धोरण आणलं त्रिभाषा असली पाहिजे शाळांमध्ये, तर आम्हाला असं वाटतं की पहिलीपासून विद्यार्थ्यांनी पहिलीपासून त्यांच्यावर 3 भाषा लादणं हे त्यांच्यावरती अभ्यासाचं ओझं लादण्यासारखं आहे आणि त्यांना हे झेपणार नाही. म्हणजे त्यांच्या मानसिकदृष्ट्यासुद्धा हे अतिशय अवघड प्रकार आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की 20पेक्षा अधिक जर विद्यार्थी असतील तर आम्ही दुसरी भाषासुद्धा त्यांना देऊ. पण ते विषय असा आहे की महाराष्ट्रात दुसरी कुठली भाषा त्याचे विद्यार्थी घेणार नाही आणि 6 वर्षाच्या मुलांना त्यांचा म्हणजे ते स्वतःहून निर्णयसुद्धा घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की मुळात हे जे त्रिभाषा सूत्र आणण्याचा प्रयत्न चालला आहे सरकारचा, तो त्यांनी रद्द करायला पाहिजे. आपण सरकारला काय मागणी करणार? की आपली मागणी काय आहे आणि आपलं धोरण काय ते जरा सांगा. महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये एका बाजूला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला, त्याचं सेलिब्रेशन फार मोठ्या प्रमाणात झालं, राजकीय सुद्धा त्याचा फायदा घेतला गेला. परंतु एका बाजूला या राज्यामधल्या राज्यभाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसरीकडं हिंदीची सक्ती लादायची. म्हणजे काय, आजच्या जिल्हा परिषद शाळांची जर आपण परिस्थिती बघितली तर ग्रामीण भागात वाड्या वस्ती आणि गावतांड्यांवरती असलेल्या शाळांमध्ये मराठी शिकवण्यासाठीच शिक्षक नाही आहेत. म्हणजे पंक्तीला बसलेल्या आईच्या ताटातच भाकर नाही, तिथं मावशीसुद्धा आणून बसवायची आहे. आपली आईच उपाशी असेल तर त्या आईचं पोट भरणं हे इथल्या राज्यकर्त्यांचं पहिलं काम असतं. आणि महाराष्ट्राची लेकरं म्हणून आणि महाराष्ट्राचं सरकार म्हणून मराठी जगवण्यासाठी, मराठी वाढवण्यासाठी आणि मराठीचं संवर्धन करण्यासाठी, मराठीचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी, कारण या महाराष्ट्रामधून दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा म्हणायचं. एकीकडे आपण काय म्हणतो की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, पण दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की आपुल्या घरात पाय खोडते मराठी. ते जर मराठीचे पाय खोडू द्यायचे नसतील तर मराठी म्हणून इथल्या साहित्यिकांनी, याच पुण्यामध्ये सावरकर म्हटले होते की साहित्यिकांनो लेखण्या मोडा आणि हातात बंदुका घ्या. मग जर मराठीवरती जर असं अतिक्रमण केलं जाणार असेल आणि दिल्लीवरून महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला जाणार असेल तर साहित्यिकांनी हातात काय घेतलं पाहिजे हे साहित्यिकांच्या पुढे असलेला आमचा प्रश्न आहे. आणि आम्ही विद्यार्थी म्हणून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया SFI इथल्या महाराष्ट्राची आणि इथल्या सामाजिक चळवळीशी बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांच्या लँग्वेजचा प्रश्न आणि इथल्या स्वाभिमानाचा प्रश्न म्हणून रस्त्यावरती उतरलोय. आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की ही मागणी की हिंदी सक्ती बंद करा ही मागणी आणि तो GR रद्द करण्यासाठीची ही मागणी व्यापक स्वरूपात झाली पाहिजे आणि सर्व मराठी भाषिकांनी यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. महाराष्ट्राद्रोही भाजप सरकार महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करणारं भाजप सरकार मुर्दाबाद. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा हुसेन होश में आप. दादा हुसेन होश में आप. महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती चालणार नाही. महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती चालणार नाही. स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद जिंदाबाद. स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद जिंदाबाद. महाराष्ट्रद्रोही भाजप RSS मुर्दाबाद. महाराष्ट्रद्रोही देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. मराठी विरोधी देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. मराठी संस्कृती विरोधी देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. भाजप RSS होश भाजप RSS होश काम करो. महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती चालणार नाही.